नमस्कार मंडळी, आता सध्या मी ठाण्यामध्ये संध्याकाळचे 6 वाजले. माझ्या पाठीमागे माझी बहीण आहे सोनी, काम करते किचनमध्ये. आज आम्ही नवीन रेसिपी ट्राय करतो, मका चाट. पहिल्यांदा मक्याचे दाणे काढून पाण्यामध्ये भिजत ठेवायचे. त्याच्यानंतर गॅसवर कढई ठेवायचं आणि त्या कढईमध्ये 1 किंवा 2 चमचे तेल ओतायचं. तेल ओतल्यावरती ते तेल थोडंसं गरम होऊन द्यायचं. गरम झाल्यावरती जे आपण टोपामध्ये मक्याचे दाणे ठेवलेले ना भिजत, ते मक्याचे दाणे व्यवस्थित नितळून त्या कढईमध्ये व्यवस्थित टाकायचे. सगळे टाकल्यानंतर आपल्याला ते मक्याचे दाणे त्या तेलामध्ये व्यवस्थित 5 ते 10 मिनटं फ्राय करायचे. फ्राय करून झाल्यावर थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आहे त्या मक्याच्या दाण्यामध्ये आणि ते व्यवस्थित एकजीव करायचं आहे. एकजीव केल्यानंतर थोडंसं फ्राय करायचं आहे. फ्राय केल्यावरती मक्याच्या दाण्यानं असा लाल कलर येतो, तेव्हा गॅस बंद करायचा आहे आणि हे मक्याचे दाणे एका डिशमध्ये काढायचे. डिशमध्ये काढल्यावर त्याच्यावरती चाट मसाला टाकायचा आहे चवीनुसार आणि तो चाट मसाला त्या मक्याच्या दाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. मिक्स केल्यावरती आपला रेडी आहे मका चाट. माझ्या आता तोंडाला पाणी सुटले, मी आता खाऊन बघणार आहे कसं झालं ते मका चाट. आम्ही पहिल्यांदाच बनवलं, 1 नंबर मस्त झालं. तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा मका चाट.